नाकात नथ माझी, हो नाकात नथ माझी नऊवारी साडी. आज आपण शिकणार आहोत पारंपरिक नथ बनवायला. त्यासाठी आपल्याला लागणार आहे हा उभा कुंदन, 2 छोटे क्रिस्टल 3 mm चे, त्याच्यानंतर 3 लोरियल व्हाईट, रेड, ग्रीन, काही व्हाईट मोती 3 mm चे, 0 mm 1 mm चे गोल्ड मोती. आणि नथसाठी आपल्याला तार लागणार आहे 24 गेजची. 24 गेजची नथीची तार ही मी करंगळी ते मनगट एवढी लांब कापून घ्यायची आहे आणि 0.3 mm ची तार. ही नथ बनवताना नथीच्या तारेच्या बरोबर मध्ये एक कव करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हा कुंदन जो आहे उभा, हा क्रॉस टाकायचा, अडकून घ्यायचा आहे तारेमध्ये ह्या पद्धतीने. तर 0.3 mm ची तार कुंदनच्या कुंदन आणि तार दोघांमध्ये ओवून 3 राऊंड गुंडाळून घ्यायची. त्यानंतर ह्या 0.3 mm च्या तारेमध्ये आपल्याला कुंदन कव्हर होईल असे हे मोती ओवून घ्यायचे सलग. दहा असे मी सलग म्हणजे ओवून घेतलेले आहेत. ह्या 10 मण्यांनी क्रिस्टल कव्हर होते का बघून घ्यायचं. ओके, दिसतंय तुम्हाला क्रिस्टल प्रॉपर कव्हर होतंय. इथे बांधून घेतलं नीटर. हे कव्हर झालेले मणी सरळ करायचे, 1 ते 2 ट्विस्ट करून घ्यायचे आणि कुंदन भोवती पॅक करून घ्यायचे. जिथे नथीची तार बेंड होते तिथे आपण हे कुंदन पॅक करून घेणार आहोत. त्यानंतर या 2 मण्यांच्या मध्ये एक मणी ओवून घेणार आहे आणि एक गोल्डन छोटा मणी. तुम्हाला या पद्धतीने आपण ह्या मणी ह्या 2 मण्यांच्या मधीवरती ऍडजस्ट करणार आहे. काय करणार आहे, हा गोल्डन मणी तसाच ठेवून जी तार आहे ती व्हाईट मण्यातून ओवून घेणार आहे. जेणेकरून या पानाला आपल्याला पॉइंट देता येईल. त्यानंतर जे 2 मणी आहेत पानाच्या वरती बरोबर त्याच्या एका मण्यातून फक्त तार बाहेर काढून घ्यायची आहे, जेणेकरून तो मणी तिथल्या तिथे पॅक होईल. दिसतंय तुम्हाला पॉइंट मध्ये ह्या मण्याच्या वरून मी तार ओवून घेतली. तुम्हाला पानाला पॉइंट आला तर काय करायचंय, हा जो बदाम आपण कुंदनच्या भोवती मोत्यांचा राऊंड केला, हा कुंदन उलटा करून कुंदनच्या मध्ये जे खाचे आहेत ते खाचे आणि मण्यांच्या भोवतीची तार हे पॅक करून घेणार आहोत. पॅक करून घ्यायचे म्हणजे साधारणतः टाके मारून घ्यायचे, जेणेकरून हे मोती आणि कुंदन टाईट बसतील. तुम्हाला आता हे आपले मणी या कुंदन भोवती व्यवस्थितपणे पॅक झालेले आहेत. आता हे मणी आपले ह्या कुंदन भोवती व्यवस्थित पॅक झालेले दिसतंय तुम्हाला. साधारणतः मी 4 टाके मारले, 2 इकडे 2 इकडे. त्याच्यानंतर आपली ही जी तार वर आली ती कुंदन मध्ये चोळून खालच्या दिशेला आणून घ्यायची.
ह्या नथीमध्ये हा आकार महत्वाचा आहे. त्यानंतर बांधून झाल्यानंतर 2 राऊंड फक्त तारेभोवती गुंडाळून घ्यायचे. सेम कुंदन भोवतीचे जे मणी आहेत ते 5 ओवून घ्यायचे. 5 ओवून घेतल्यानंतर पहिला मणी आणि शेवटचा मणी जवळ आणायचं. साधारणतः असं फुल झालं पाहिजे. ते फुल झाल्यानंतर ही तार आपण टाईट पकडून व्यवस्थित ट्विस्ट करून घेणार आहोत. ट्विस्ट मध्ये हे फुल प्रॉपर शेप आला पाहिजे. आणि ही तार थोडीशी बेंड करून घ्यायची, फुलाच्या खाली येईल अशी. आणि मग हे फुल त्या तारेभोवती बांधून घ्यायचं. आता ही तार मी फक्त मधून काढते. खालून मधून काढून घेऊन आपल्याला ह्याच्यात क्रिस्टल अडकवून घ्यायचं. आपल्या ह्या कुंदन मध्ये रेड कलर जास्त, ग्रीन कमी आहे. सो पहिला आपण ग्रीन कुंदन क्रिस्टल घेतोय. 3 mm चा हा क्रिस्टल आपला या फ्लॉवर मध्ये राहील अशा पद्धतीने आपल्याला अडकवून घ्यायचं. हे बनवण्यासाठी आपण तारेभोवती 2 राऊंड करून बांधून घेणार आहे. ह्या फुलानंतर फक्त आपल्याला काय करायचंय, रेड क्रिस्टल जर तारे जात असेल डायरेक्ट टाकून घ्यायचंय, नाहीतर जी पातळ तार आहे त्याच्यात ओवायचं. पातळ तारे ठेवून हा फ्लावरच्या खाली व्यवस्थित टाईट करून बांधून घ्यायचं. 3 राऊंड बांधून घेतला. त्यानंतर जर नथीत आपण व्हाईट मोती वापरलाय तोच मोती जाड तारा टाकून घेतलाय. त्यानंतर 1 mm चा गोल्डन मोती, 3 लोरियल होते आपले जे व्हाईट, रेड, ग्रीन ते टाकून घ्यायचे. पहिला रेड, व्हाईट, व्हाईट नंतर पण आपल्याला तार 2 राऊंड गुंडाळून घ्यायची. त्याच्यानंतर हे 3 लोरियल जे घेतले ते एकत्रपणे होऊन फक्त गुंडाळून घ्यायचे तारेला 2 ते 3 राऊंड बस. आणि ही नथ बनवताना सगळं पहिल्या शेप जवळ जाईल अशा पद्धतीने करायचं. ह्या शेप जवळ हे फ्लॉवर, या फ्लॉवर जवळ हा क्रिस्टल, नंतर मनी, 3 लोरियल आणि शेवटी 1 mm चा गोल्डन मनी घ्यायचाय, पातळ तारेत टाकायचं. तो देखील आपल्याला या तारे वरती शेवट म्हणून बांधून घ्यायचं. त्यानंतर आपण 3 ते 4 वेळा तार गुंडाळून घ्यायचे व्यवस्थितपणे. तसा क्रम दिसला पाहिजे. रेड क्रिस्टल, मोती, गोल्डन मनी. तार टाकून घ्यायची 3 mm ची. साधारणतः असा आकार आला पाहिजे नथीचा. आता ह्या तारेवरती ज्या तारेच्या भागावर आपण नथीचं बांधून घेतलं त्या तारेला इथे 2 राऊंड करून घ्यायचे, लूप बनवून घ्यायचे. तार पातळ असेल तर लूप पण छोटा होतो. जमेल तेवढे छोटे छोटे बनवायचे, जेणेकरून आपल्याला एकावर एक असे बनवून घ्यायचे. मग हा लूप आपल्याला
साधारणतः आडवा करून घ्यायचा आहे, जेणेकरून ही तार आपल्याला ह्याच्यामध्ये अशी टाकायची. व्यवस्थित टाकून घेतलं, लूप बनवून घेतलं, लूप व्यवस्थित आडवा करून घ्यायचा, त्या तारेला शेप देऊन घ्यायचा आणि जिथे लूप आपला होतोय तिथे जाईल ह्याच्यात क्रॉस कट करायची. क्रॉस कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी 10 ते 15 मिनिटं पण नाही लागत. तुमचा एकदा हात बसला की पटापट नट बांधून होते. कशी वाटली? आहे ना छान आणि मस्त. हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत नवीन पद्धतीने पारंपरिक नथ. तर ही नथ बनवण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे 18 गेजची तार घेतलेली आहे. 18 गेजवरची तारवरती आपण कुंदन बांधून घेतलाय. ही कुंदन बांधण्याची पद्धत आपण आधी जी पारंपरिक नथ बनवली आहे त्या व्हिडिओमध्ये प्रॉपर दाखवलेली आहे. तर आपण कुंदन बांधून घेतलेला आहे. नंतर आपण 30 गेजची तार वापरली आहे नथ बांधणीसाठी आणि ह्यासाठी आपण गोल्डन ठोक्याचे मणी वापरले आहेत 5 mm चे. कुंदन कव्हर होईल अशा पद्धतीने 5 mm चे मोती सलग ओवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कुंदन कव्हर झाल्यानंतर प्रॉपर जवळजवळ आपल्याला 9 मणी लागलेले आहेत. आपण कुंदन कव्हर होईल अशा पद्धतीने ते मणी ॲडजस्ट करून घेणार आहोत. त्यानंतर आपण एक एक मणी कुंदन भोवती पॅक करून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा शेप पानाचा आकाराचाच राहील. त्यासाठी आपण पाठच्या बाजूने नथीची उलटी बाजू करून एक मणी आणि कुंदन मध्ये एक जे गॅप आहे त्या गॅप मधून आपण तार ओवून असं करत करत एक एक मणी पॅक करून घेणार आहोत. हा मणी पॅक करताना एक मणी पॅक झाल्यानंतर लगेच सलग पुढचा मणी असं करत करत प्रॉपर एक एक मणी पॅक करायचा आहे. आपण 30 गेजची तार वापरली आहे. ही तार हलकीशी 0.3 mm पेक्षा जाड असते. सो खेचताना किंवा त्याची बांधणी करताना थोडासा गुंता होण्याची जास्त शक्यता असते आणि जास्त तुटण्याचे पण चान्सेस असतात. सो ही नथीची बांधणी करताना एकदम सावकाश करायची आहे. 30 गेजची तार मी ह्यासाठी वापरली आहे की ही तार काळी पडत नाही. 0.3 mm ची तार काळी पडते म्हणजे असं नाही की लगेचच काळी पडते, पण कालांतराने ती काळी पडते. त्यानंतर आपला पानाचा शेप बिघडणार नाही त्या पद्धतीने प्रॉपर पॅक करून घ्यायचा आहे. 18 गेजच्या तारेवरती आपण बांधणी करून घेतल्यानंतर म्हणजे उभा शेप जो आहे कुंदनचा त्या भोवती मोती पॅक करून घेतल्यानंतर ती तार 30 गेजची तार 18 गेजच्या तारेला 2 सलग राऊंड करून घेतले आणि त्यानंतर तारेमध्ये आपण सलग 5 मणी ओवून घेतले. 5 मणी ओवले ते पण आपण ट्विस्ट करून फ्लॉवर ॲडजस्ट करून घेणार आहोत. ट्विस्ट करताना साधारणतः 3 तर कंपल्सरीच आहेत, त्यापेक्षा एखादा जास्त चालेल पण कमी नाही. त्यानंतर ते फ्लॉवर प्रॉपर आपल्या 18 गेजच्या तारेवरती ॲडजस्ट करून घेणार आहोत. फ्लॉवर ॲडजस्ट करताना वरील पानाचा शेप आणि फ्लॉवर हे थोडंसं कर्व करून घ्यायचं आहे. जसं आपला नथीचा शेप तयार होणार आहे तसं आपल्याला कर्व करतच बांधणी करायची आहे. 5 मण्यांचं फ्लॉवर रेडी झाल्यानंतर आपण परत तार जी आहे ती सेंटरला आणणार आहे. फुल प्रॉपर 18 गेजच्या तारेवर बांधून घेणार आहोत. एका मण्याच्या एका साईडून आणि दुसऱ्या साईडून असं करत फ्लॉवर प्रॉपर बांधून घेणार आहोत. त्यानंतर ती तार आपण त्या फ्लॉवरच्या सेंटरला आणणार आहे आणि त्याच्यावरती आपण 6 mm चा ग्रीन क्रिस्टल वापरणार आहोत. वरती आपण कुंदनमध्ये रेड वापरल्यामुळे आपण खाली ग्रीन कलरचा क्रिस्टल वापरणार आहोत. ट्रॅडिशनल कलरसाठी मोस्ट ऑफ रेड ग्रीन किंवा पिंक ग्रीन असेच कॉम्बिनेशन चालतात. सो तुम्ही ह्याचा स्टॉक जास्त घेऊ शकता. क्रिस्टल आपण त्याच्यामध्ये अटॅच करणार आहे प्रॉपर सेंटरला. क्रिस्टल अटॅच केल्यानंतर आपल्याला ते जो क्रिस्टल आहे तो जरा मोठा दिसतोय. सो आपण त्याच्यावरती काय करणार आहोत, क्रिस्टल बांधून घेतल्यानंतर सेम पद्धतीने सेम ठोक्याचेच मणी आपण लहान साईजवाले 3 mm वाले हे आपण 7 ओवून घेणार आहोत. तुमचा क्रिस्टल कव्हर होईल अशा पद्धतीनेच फ्लॉवरचे मोती ओवून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला क्रिस्टल थोडाफार दिसेल आणि थोडा बऱ्यापैकी कव्हर होईल अशा पद्धतीने. असं काही नाहीये की तुम्ही इथे 7च मणी वापरले पाहिजे. तुमचा क्रिस्टल जसा कव्हर होईल त्या पद्धतीने तुम्हाला मण्यांचा वापर करायचा आहे. मी ह्याच्यामध्ये 7 मणी वापरले आहेत. हे बघू शकता तुम्ही. ह्याच्यात प्रॉपर हा राऊंड माझा कव्हर होतोय. सो मी हाच राऊंडला हलकासा ट्विस्ट करून परत फ्लॉवरचं शेप देऊन बांधून घेणार आहे.
हे शेप देताना प्रॉपर एकदम टाईट पण नाही करायचं, टाईट केलं की मग तो शेप उभाच राहतो. सो हलकासा लूज आणि हलकासा टाईट अशा पद्धतीने करायचा आहे. आणि त्यानंतर तो क्रिस्टलवरती अटॅच करून प्रॉपर आपण जसे वरती टाके मारून घेतलेत आधीच्या फ्लॉवरला तसे टाके मारून घेणार आहोत. नथींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सलोनी मेकओव्हर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवरती पाहू शकता. सो आता आपण ही फ्लॉवरची बांधणी केलेली आहे. टाके मारून घेतोय. टाके मारताना जस्ट मोत्याच्या एका बाजूने तार काढायची आणि दुसऱ्या बाजूने खाली घ्यायची आहे. टाके मारायचे म्हणजे फक्त ते मणी अटॅच करायचे आहेत. साधारणतः आपले हे 7 मणी आहेत तर आपण 2 ते 3 टाके मारू शकतो. 2 ते 3 टाके मारल्यानंतर प्रॉपर आपलं फ्लॉवर जर रेडी झालंय त्याच्यानंतर आपण जी तार आहे आपली 30 गेजची ती तार पुन्हा खाली घेऊन 18 गेजच्या तारेवरती 2 राऊंड करून घेणार आहोत. प्रत्येक एक शेप झाल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी आहे की तारेवरती जी तुमची बारीक तार आहे पातळ तार ज्याच्याने तुम्ही नथ बांधताय ती तार तुम्हाला प्रत्येक शेप नंतर 2-2 राऊंड 3-3 राऊंड स्प्रिंग सारख्या शेपमध्ये घेऊन पॅक करायचं आहे, जेणेकरून जे काय आपण एक एक फ्लॉवर किंवा जे काय बनवले ते खाली सरकणार नाही त्यासाठी. ओके, त्यानंतर आपण तार गुंडाळून घेतली आहे बोलल्याप्रमाणे. आणि अजून आपल्या ही नथीची लांबी जास्त असल्यामुळे मी ह्याच्या खाली अजून एक 4 मण्यांचं फ्लॉवर करणार आहे. 4 मण्यांचं फ्लॉवर नाही असं म्हणताय ना, पण एक शंकरपाळीचा आकार देणार आहे त्याच्यामध्ये मी. तर मी 4 मणी ओवून घेते आणि फ्लॉवरच्या शेपमध्येच म्हणजे एक शंकरपाळीचा आकार साधारणतः चौकोनच पण उभा चौकोन. हे देखील आपण ट्विस्ट करूनच अरेंज करून घेणार आहोत. ट्विस्ट केल्यानंतर प्रॉपर तुम्ही बघू शकता की 4 मण्यांचं फ्लॉवर जसं रेडी होतं तसंच झालेलं आहे ते, पण साधारणतः त्याचा आकार हा चौकोनी दिसतो. 2 ट्विस्ट मारून घेतले आहेत. बांधणी करत करतच आपण नथीच्या तारेला शेप देतच करत आहोत. त्यानंतर ते फ्लॉवर सुद्धा आपण बांधून घेणार आहोत 18 गेजच्या तारेवरती. आता माझी तार कमी उरली आहे, त्या तारेतच मी 3 जे लोलक बनवलेत आपण लोरियल बनवून घेतलेत. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता लोरियल कसे बनवलेत. सो अगदी इझी आहे. तुमच्याकडे लोरियल जर रेडी नसतील तर तुम्ही बनवू देखील शकता. तर त्याच्यासाठी आपला आधीचा व्हिडिओ जो आहे आपल्या चॅनलवरती तो तुम्ही आवर्जून पहा. आणि त्याच्यानंतर मी ज्या उरलेल्या तारेमध्ये सलग 3 लोरियल ओवून घेते. ट्रॅडिशनल कलरमध्ये मोस्ट ऑफ रेडी पण भेटतात, पण रेडी जे लोरियल असतात त्यांची साईज छोटी असते. आपल्याला जर नथी मोठ्या बनवायच्या तर आपल्याला लोरियल सुद्धा मोठे लागतात, ते त्यासाठी स्वतःलाच आपल्याला बनवावे लागतात. सो लोरियल ओवून घेतलेत आणि नंतर ती तार आपण पुन्हा 18 गेजच्या तारेवरती गुंडाळून घेतली आहे. गुंडाळून घेतल्यानंतर माझी तार कमीच होती, सो जी काही तार होती ती मी पूर्ण 18 गेजच्या तारेवरती प्रॉपर गुंडाळून घेतली आहे. तार पूर्णपणे गुंडाळून घेतल्यानंतर नथीला आपण आता प्रॉपर शेप देणार आहोत. ओके, बघताय तुम्ही नथीचा आकार तयार झालेला आहे. नथ आपली रेडी झालेली आहे. आता आपल्याला फक्त त्याचा चाप बनवायचा आहे. तर त्यासाठी काय करणार आहे, आपण जो वरती लूप बनवलाय त्या दिशेने तार वाकवून घेणार आहोत. तार ही सरळ वाकवून घ्यायची आहे, मध्ये अंगठा ठेवून वाकवून नाही घ्यायचे. सरळ केल्यानंतर जिथे आपला लूप आहे त्याच्यावरती अर्धा सेंटीमीटर तार एक्स्ट्रा ठेवायचे आणि त्या अर्धा सेंटीमीटर मध्येच आपल्याला लूप बनवून घ्यायचा आहे. लूप तुमचा जितका टाईट असेल तेवढी तुमची नथ टाईट होणार आहे. सो लूपची प्रॅक्टिस करा, लूप एकदम टाईट बनवायची प्रॅक्टिस करा. लूप बनवल्यानंतर जसा आपला लूप नाकात जी घालायची बाजू आहे तारेची ती आतल्या दिशेला असते, सो त्याच्यानुसार वरचा लूप जो आहे जिथे आपण नथीची बांधणी केली आहे तो त्याच्या विरुद्ध दिशेने फिरवून घ्यायचा आहे बस. आणि जे काही आपली पाठी एक्स्ट्रा तार आहे ती तार कट करण्यापूर्वी ट्विस्ट करून घ्यायचं आहे. ट्विस्ट करून घेतल्यानंतर जी काही एक्स्ट्रा तार आहे ती कट करून घेतली आपण. कट करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही आपली नथ तयार झाली आहे. कशी वाटली तुम्हाला ही नथीचा आकार? आणि ही ठोक्याचे मणी वापरल्यामुळे प्रॉपर गोल्डची नथ वाटते. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहावंसं वाटत असेल ते नक्की कमेंट करून सांगा. आपण आता पाहणार आहोत घुंगरूवाली नथ. ही नथ कशी बनवायची त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 पानांचा शेप, एक राऊंड शेप, घुंगरू
0.3 mm ची तार आणि 18 गेजची तार. 18 गेजची तार ही असं माप घ्यायचं आहे करंगळीपासून ते मनगटापर्यंत साधारणतः 5.5 ते 6 इंचाचं माप आपल्याला घ्यायचं आहे. आणि 18 गेजची तार जी आहे त्याला आपल्याला पहिला स्टार्टिंगला काय करायचंय, लूप बनवून घ्यायचंय. लूप बनवताना जेवढा तुम्ही टाईट बनवणार, छोटा बनवणार, तेवढी तुमची नट टाईट होणार. ओके, साधारणतः एवढीच लूप बनला पाहिजे. आणि हा लूपची तार जी आहे ती ह्या तारेला टच झाली पाहिजे. त्यानंतर काय करायचे, 0.3 mm ची तार ही 3 राऊंड आपल्याला काढून घ्यायचे, खाच्यापासून खाच्यापर्यंत. अशा पद्धतीने 3 राऊंड. तीन राऊंड काढून घेतले, कट करून घेतले. त्यानंतर काय करायचंय, जी आपली 18 गेजची तार आहे त्या तारेला उलट्या दिशेने, ओके, उलट्या दिशेने अशी तार घालायची आणि बांधून घ्यायची, जेणेकरून त्या बांधणीमध्ये त्या तारेचा आपला टोक होतं, पॉइंट होता, तो पण आपला त्याच्यात पॅक होईल. ओके, त्याच्यानंतर काय करायचंय, पानाचा एक शेप घ्यायचाय. तो तुम्ही तारेत ओवून घ्या. ह्या पातळ तारे 0.3 mm च्या तारेमध्ये ओवून घ्या. पॉइंटला असं ओवून घ्यायचंय तार. ओके, त्याच्यानंतर काय करायचंय, ह्या पानाचा पॉइंट आणि ह्या मध्ये दोन पानाच्या मधला जो आहे आकार तिथे आपल्याला बांधून घ्यायचंय. बाकी ठिकाणी तुम्ही नाही बांधून घेतलं तरी चालणार आहे. मग त्याच्यासाठी काय करायचंय, एकदा ओवून घेतल्यानंतर हे पान व्यवस्थित घ्यायचंय, सेंटर पकडायचंय व्यवस्थित आणि टाके मारून घ्यायचे. टाके मारून घेताना जे 18 गेजची तार आहे त्याच्या भोवती राऊंड करून घ्यायचंय प्रॉपर. दिसतं, इकडून एक तिकडून एक, इकडून एक तिकडून एक. जेवढे तुम्ही टाईट ओढून करणार तेवढी तुमची नटची फिनिशिंग छान होईल. असं दिसतं तुम्हाला, तारेचा पॉइंट सरळ राहील. जेवढा सरळ राहणार तेवढी तुमची बांधणी छान पटापट होणार. साधारणतः आपण 3 वेळा गुंडाळून घेतलेला आहे. हा पान बघा आता तुम्ही वरच्या दिशेने व्यवस्थित पॅक झाले, तर पण खालून पॅक केला तर तो हलणार देखील नाही. त्यासाठी काय करायचं, तार ही आपल्याला डायरेक्ट अशी खाली नाही आणायची. ते पानाच्या भोवती जे आपल्याला आहे खाचे जे आहेत त्याच्यातून गुंडाळत खाली आणायचे. जेवढी तार तुमची मागून कमी दिसणार तेवढं तुमच्या फिनिशिंग होतीला छान होईल. तार कमीत कमी वाकेल, कमीत कमी वाकडे तिकडे होईल याचं लक्ष ठेवायचं. जेवढी ती स्ट्रेट राहणार तेवढी फिनिशिंग चांगली येणार, तुटायचे चान्सेस कमी असतात. आपली अख्खी नथ तारेवर डिपेंड असते, तर शक्यतो तार जास्त बेंड होणार नाही याची काळजी पण घ्यायची. आली आता आपली तार ही 2 पानांच्या मध्ये बरोबर. बस आल्यानंतर काय करायचं, इकडून एक तिकडून एक अशा पद्धतीने टाके मारून घ्यायचे. फक्त हे टाके मारताना आपली 18 गेजची तार मध्ये आलीच पाहिजे. 18 गेजची तार मध्ये असेल तर टाके आपले टाईट बसणार. कारण मेन तर आपल्याला त्या तारेवरच नथीचे जे काय आपले शेप आहेत ते बांधून घ्यायचे व्यवस्थितपणे. तुम्हाला दोन्ही पद्धतीने मी बांधून घेतल्या. पानाचं सेंटर सगळीकडे बांधायची गरज नाही, एक तुम्ही टॉपला आणि एंडला बांधलं तरी इनफ आहे. त्याच्यानंतर एक शेप प्रॉपर बांधून झाल्यानंतर तुम्हाला तारेभोवती 2 ते 3 राऊंड सलग गुंडाळून घ्यायचे, जेणेकरून तो तुमचा जो आहे शेप तो हलणार नाही. तसं तुम्हाला आता पाहिजे. त्याच्यानंतर काय करायचंय, हा जो राऊंडवाला शेप आहे हा आपल्याला ह्याच्या भोवती गुंडाळून घ्यायचा. शक्यतो हा वाला शेप आहे तो तारेत जातो. 18 गेजच्या सगळेच ओढले जात नाहीत, जातो तर टाकून बघितलं गेलं, बाकीचे नाही जात, मग ते आपल्याला बांधून घ्यावं लागतं. ओके, हा अडकला. मग आता आपल्याला काय करायचंय, जी तार आपली 2 शेपच्या मध्ये आली आहे ती ह्या शेपच्या डाव्या बाजूने आली पाहिजे, म्हणजे आपल्या उजव्या हाताच्या बाजूला.
कळलं? त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 12 घुंगरू ओवून घ्यायचे सलग. हे जे घुंगरू आहेत म्हणजे राऊंड आहे हे. हे सलग 12 ओवून घ्यायचे तुम्हाला. बारा 12 ओवून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला, तो जो राऊंड आहे आपला त्याच्या भोवती असं व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं. ओके, म्हणजे त्याच्या भोवती हा कव्हर करायचा हाफ सर्कल. हाफ सर्कल मध्येच आपले हे घुंगरू आले पाहिजेत. त्याच्यानंतर जिथे घुंगरू येतात आणि तार येते म्हणजे तारेच्या एका बाजूलाच आपले आले पाहिजेत. हे जो हा आपला राऊंड शेप आहे त्याच्या एका बाजूला सगळे घुंगरू आले पाहिजेत. हे घुंगरू पुढे सरकू नये म्हणून काय करायचं, तारेला आपल्याला 2 ते 3 राऊंड गुंडाळून घ्यायचे बस. ओके, जेणेकरून काय होणार, त्याच्यामध्ये घुंगरू इकडचे तिकडे नाही होणार, ह्या शेप मध्ये पॅक होणार. आता हे घुंगरू पॅक करायचे तर कसे करायचे दिसतंय तुम्हाला. आता हा जो शेप आहे हा बोटावर घुंगरू आपण पसरून घ्यायचे व्यवस्थित सर्कल कव्हर होईल अशा पद्धतीने. ओके, कव्हर झाल्यानंतर काय करायचंय, न हलवता हेच घुंगरू पलटी करायचे आणि उलट्या बाजूने काय करायचं आपल्याला, परत तसंच पकडायचं. जो खाचा आहे आणि घुंगरूची तार आहे त्याच्यामध्ये साधारणतः 2 ते 3 टाके मारून घ्यायचे, जास्त पण नाही. ओके, एक 2 3 दिसतंय तुम्हाला. म्हणजे आता काय झालं, हे घुंगरू सर्कल भोवती व्यवस्थितपणे पॅक झाले. आता हे हलणार नाही, थोडेसे मुव्हेबलच पाहिजे तरच त्या घुंगरूंना लोक एकदम टाईट पॅक नाही करू शकत आपण. पॅक केले तर मग तो एकदम टिपिकल आकार होऊन जातो. कळलं? त्यानंतर काय करायचं, आता ही आपली तार वरती गेली बरोबर, आता ही तार फक्त आपल्याला खाली आणायची. सो तुम्ही काय करायचंय, मगाशी आपण जी पद्धत वापरली फक्त कुंडलमध्ये ओवून खाली आणायचे. झालं सर मला घुमून. आता मी परत इथे एकदा 1 राऊंड मारून घेतो, साधारणतः 2च जास्त. आता जो आपल्याला पानाचा जो शेप आहे उरलेला आहे तो आपल्याला काय करायचा, जसा हा बांधलाय त्याच्या उलट्या डायरेक्शन मध्ये बांधून घ्यायचा सेम पद्धतीने. पण हा बांधताना काय करायचा, हलकासा मी कर्व करून घेते अंदाज घेत, म्हणजे माझी तार वाकडी झाल्या हा जो मध्ये गॅप येतो तो येणार नाही. कळलं? आता मी ह्याच पद्धतीने ही जी तार आपली बेंड झाली ह्या पद्धतीने ते बांधून घेणार आहे. दिसेल मला बांधून घेताना सेम पद्धत जशी वरच्या पानाला बांधताना वापरली तशीच 2 पानांच्या मध्ये पॅक करून घ्यायचे. 3 वेळा टाके मारून घेतले, व्यवस्थित टाईट झालं. परत एकदा राऊंड मारून घेतलं तार ओढते, 3 वेळा राऊंड घेतले, व्यवस्थित तार ओढून घेतली, प्रॉपर शेप तयार झाला आपला. दिसेल मला. आता मी काय करणार आहे, ही तार इथे बोट बीट न ठेवता मी डायरेक्ट स्ट्रेट करणार आहे. जेवढी स्ट्रेट करणार तेवढी तार तुमची इथे कमी दिसणार, म्हणजे जेणेकरून नाकात घातल्यावर जास्त मोकळी तार दिसत नाही. ओके, दिसतोय तुम्हाला शेप हा. आता हा जो लूप आहे ह्याच्या समोरचं सेंटर घेऊन मी त्याच्यावरती अर्धा सेंटीमीटर फक्त एक्स्ट्रा कट करणार, जेणेकरून इथे म्हणजे साधारणतः तार कट होईल लूपसाठी. ओके, दिसतोय मला. त्याच्यानंतर ही जी एक्स्ट्रा तार आहे ती सुद्धा मी कट करून घेणार.
त्यानंतर काय करायचंय, हा जो लूप आहे हा आपण असा बनवला ना, तर हा लूप आपल्याला बाहेरच्या दिशेला बनवायचा. तर मी नथ उलटी पकडली तर बाहेरच्या दिशेला लूप बनवायचा. हा एक लूप झाला पूर्ण कम्प्लीट. त्याच्यानंतर अजून अर्धा एक्स्ट्रा बनवायचा, जेणेकरून आपली ताराची नथीचा चाप पक्का होतो. आता हा अपोजिट डायरेक्शन आहे ना, तसं फक्त ह्याचं डायरेक्शन आपल्याला चेंज करायचंय. हे दोन्ही डायरेक्शन अपोजिट आले पाहिजे. जेवढे अपोजिट आहे ना तेवढी तुमची नथ छान बसणार, टाईट बसणार. ओके. लूज आहे तर तुम्हाला हा स्पेस कमी करायचा आहे, टाईट आहे तर हा स्पेस वाढवायचा आहे. लूज आहे तर स्पेस कमी करायचा, टाईट आहे तर स्पेस वाढवायचा. ओके. शक्यतो ह्या दोन्ही लूपचा उंची सेम आली पाहिजे. दिसतंय तुम्हाला? बघा नथीची पाठची बाजू आहे, किती फिनिशिंग आहे दिसते तुम्हाला. तारा जास्त दिसत नाहीये आणि ही आहे नथीची सरळ बाजू. आपली नथ पण कम्प्लीट झालेली आहे, घुंगरू पण हलतात व्यवस्थित. दिसते तुम्हाला नथ? सेम ह्याच पद्धतीची ही एडी स्टोन वाली नथ आहे, म्हणजे हे एडी स्टोनचं फ्लावर आहे आणि ह्याची क्वालिटी ग्लास वाली आहे. सेम ह्याच पद्धतीने तुम्ही ही कमळवाली सुद्धा नथ बनवू शकता. इथे मी फक्त 2 कमळ यूज केले, बाकीची पद्धत ही सेम आहे. सेम घुंगरू वापरलेत. गोल्डन मध्ये पाहिजे तर तुम्ही अशा पद्धतीने नेपी बनवू शकता. त्याला बोलतो आपण घुंगरूची नथ. ओके, समजलं? कशी वाटली? छान ना? हॅलो फ्रेंड्स, मी सलोनी. मी आज तुम्हाला शिकवणार आहे पारिजातक नथ कशी बनवायची. चला तर मग पाहूया आपण त्यासाठी काय काय सामान लागतं. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 0.3 mm ची तार, ओव्हल शेपचे मणी, रेड क्रिस्टल, गोल्डन मनी आपल्याला 2 साईजचे लागणार आहेत. 0.0 mm आणि 1 mm चे असे मणी लागणार आहेत आपल्याला. चला तर मग आधी आपल्याला हे फ्लॉवर बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, 0.3 mm ची तार जी आहे ती आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायची आहे 3 राऊंड. कोणतंही नवीन तुम्ही काय बनवत असाल तर तुम्हाला मिनिमम 3 राऊंड तार कंपल्सरी काढून घेणं गरजेचं आहे. ओके. हा ओव्हल शेपचा मणी टाकून घेणार आहोत. त्याच्यावरती हा छोटा गोल्डन मणी. ओके, ह्या पद्धतीने. नंतर आपण काय करणार आहे, शेवटच्या साईडला आल्यानंतर एक बोटाची साधारणतः तार ठेवणार आहोत आणि तिथून व्हाईट मणी सोडून, गोल्डन मणी सोडून व्हाईट मण्यातून तार फक्त काढून घेणार आहोत. ह्या पद्धतीने अशा आपल्याला टोटल 7 वेळा करायचं आहे. 7 मणी ओवून घ्यायचे आहेत. टोटल आपले असे 6 मणी होऊन झालेत आणि शेवटचा एक आपल्याला ओवून घ्यायचा आहे. ओके, 7 मणी झाल्यानंतर काय करायचं, पहिला मणी शेवटचा मणी आपल्याला जवळ घ्यायचा आहे. जवळ घेतल्यानंतर आपण जी मोठी तार आहे त्याच्याने फ्लावर लॉक करून घेणार आहोत. फ्लावर लॉक करून घेताना आपल्याला काय करायचं, मण्याला तार गुंडाळून घेत पुढे जायचं एक मण्याला. ह्याच्याने काय होतं की मण्यांमध्ये जो काही स्पेस वगैरे असेल तो निघून जातो आणि आपलं फ्लावर अजून छान बनतं. दिसतंय तुम्हाला? आता बघा ह्याच्यातला फ्लॉवरचा हे जे आहे आकार व्यवस्थित झालेला आहे, राऊंड शेप झालेला आहे. फ्लॉवर आपलं टाईट झालं. आता मोठी जी तार आहे आपली, ही जी फुल ओवली आहे त्याच्यामध्ये आपण क्रिस्टल ओवून घेणार आहोत. क्रिस्टल ओवून घेतल्यानंतर तो एक्झॅक्ट समोर येईल तिथल्या मण्याला गुंडाळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण हे जे मोठे 1 mm चे मणी आहेत ते सलग 9 ओवून घेणार आहोत. ओवून घेतल्यानंतर आपण हे क्रिस्टल भोवती
गुंडाळून घेणार आहोत. गुंडाळून घेतल्यानंतर पण आपण काय करणार आहोत, हे जे आपलं आहे रिंग ती आपली टाईट होण्यासाठी आपण 3 टाके घालून घेणार आहोत. झालं आपलं फ्लावर रेडी. आता आपण काय करणार आहोत, 18 गेजची तार घेणार आहोत. तार घेताना आपल्याला काय करायचं आहे, करंगळी ते मनगट असं अंदाजे माप घ्यायचं आहे. करंगळी ते मनगट असं आपल्याला अंदाजे माप घ्यायचं आहे. एका साईडला लूप बनवून घ्यायचा आहे. लूप बनवताना जेवढा छोटा बनवाल तेवढी तुमची नट टाईट होणार. ओके, झालं. आता त्याच्यानंतर काय करणार आहे, आपण पुन्हा 2 राऊंड तार काढून घेणार आहोत. 2 राऊंड तार काढणार आहे आता आपण. लूप जवळ आपण ही तार थोडीशी उलटी घेणार आणि जस्ट राऊंड मारणार. 1 2 3. ओके, 3 राऊंड मारल्यानंतर आपल्याला ह्याच्यासाठी जे मणी वापरलेत हे आपण मॅट फिनिशवाले मणी वापरलेत. आता हे मॅट फिनिश मणी आपण तारेमध्ये ओवून घेणार आहोत. ओके, आपण ह्या पद्धतीने तारेमध्ये ओवून घेणार आहोत. बघताय अगदी पटापट होतं. हातावर घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही असं ट्रेमध्ये वाटीत घेऊन पटपट हे मणी ओवू शकता. ह्याच्याऐवजी तुम्ही आता मी हे मॅट फिनिश मणी वापरले, तिथे तुम्ही गोल्डन मणी, व्हाईट मणी, तुमच्या साडीला मॅचिंग असे कुठलेही तुम्ही मणी वापरू शकता आणि ही नथ बनवू शकता. खूप सुंदर दिसते ही नथ. जरी दिसायला ती अशी असली तरी जेव्हा तुम्ही लुक करता, काहीतरी वेगळं हवं असेल, जेव्हा वेगळ्या प्रकारची नथ असेल तेव्हा तुम्ही नक्की आवर्जून हे घालू शकता. खूप सुंदर लुक येतो ह्याचा. तुम्हाला टिपिकल नेहमी त्यात नथीचा आकार नको असेल तेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने नथ बनवू शकता. एकदाचा का तुमचा हात बसला नथी बनवायला प्रॅक्टिस करून, तुम्ही साधारणतः 10 ते 15 मिनिटात एक नथ इझिली बनवू शकता. इझिली. तुम्हाला अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या नथी शिकायची असेल तर तुम्ही सलोनी नथ मेकिंग क्लास जॉईन करू शकता. आपल्या संडे टू संडे बॅचेस असतात. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. ह्या व्हिडिओमध्ये माझा नंबर देखील ॲड करेल. तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. नथीच्या क्लासबद्दल इन्क्वायरी करू शकता. एका दिवसाचं वर्कशॉप आहे आपलं नथीच्या क्लासचं. एका दिवसाच्या वर्कशॉपमध्ये आपण 5 प्रकारच्या वेगवेगळ्या नथी शिकवतो आणि एक मंगळसूत्र, कानातलं, अंगठी. याच्यामध्ये आपलं सगळं बेसिक क्लिअर होऊन जातं. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या नथी बनवू शकता अगदी इझिली. जरा मणी जास्त ओले गेले. आपल्याला मणी हे जे आहेत हे साधारणतः आपल्याला मणी हे जे आहेत हे आपली जी तारेची उंची आहे ना, जे आपण नथीसाठी घेतले त्याच्यापेक्षा साधारणतः 1 बोट कमी. 1 बोटाचं हे आरी आहे ना त्याच्यापेक्षा कमी घ्यायचे. जस्ट काय करायचं आहे, हे जी नथ आहे ह्याचं फक्त टाईट पकडायचं एंडिंगला आणि फक्त स्प्रिंगसारखं राऊंड राऊंड करायचं. हा शेप आला पाहिजे. आहे की नाही अगदी इझी. बघताना वाटतं बापरे किती अवघड आहे, पण अगदी इझी आहे टेक्निक. मी माझ्या क्लासमधल्या स्टुडंटला पण ह्याच पद्धतीने शिकवते. प्रत्येकाजवळ वेळ देते, प्रत्येकाला व्यवस्थित शिकवते. तुम्ही माझं पेज बघू शकता. पेजवरती इन्स्टाच्या सलोनी नथ क्रिएशनवरती स्टुडंट लोकांचे रिव्ह्यू झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, हे बांधून झाल्यानंतर आपल्याला जे फ्लॉवर आपण बनवलं आहे ते इथे बांधून घेणार आहोत.
बांधून घेतल्यानंतर ही जी तार आहे ना आपली, ह्याच्यामध्ये आपण परत एक मणी ओवून घेणार आहोत. मगाशी आपण जेवढे तारेला मोजून मणी ओवले त्याच्यापेक्षा आपल्याला आत्ताच्या वेळेला कमी ओवायचेत. साधारणतः एवढे मणी ओवून घेतलेत आपण. आता हे मणी पण आपण सेम मगाशी जशा पद्धतीने मणी पॅक केले त्याच पद्धतीने करून घेणार आहोत. फक्त हे मणी जेव्हा आपण तारेभोवती गुंडाळतो तेव्हा आपल्याला काय करायचे, तार येता कामा नये, मण्यांचाच राऊंड हा आपला झाला पाहिजे. कुठेही तार दिसता कामा नये हा मण्यांच्या राऊंडमध्ये. झालं. टाईट गुंडाळल्यानंतर उरलेली तार मी ह्याच्यावरती गुंडाळून घेते आणि एंड करते. ओके. आणि ह्या ज्या 2 तार आहेत इथे मी ट्विस्ट करून घेते. साधारणतः 3 ट्विस्ट आले पाहिजेत, जास्त नाही. ट्विस्ट केलेली तार आपण कट करून घेऊन फ्लावरच्या आणि तारेच्या मध्ये टाकून घेऊ. ओके. जेणेकरून ती आपल्याला लागली पण नाही पाहिजे. आता आपण काय करणार आहेत, फ्लावर आणि हे पकडणार आहोत आणि आपल्या दिशेला वळवून घेणार आहोत प्रॉपर राऊंड शेपमध्ये. दिसतं ह्या पद्धतीने. नंतर ही तार आपण सरळ करून घेणार आहोत. जिथे आपला लूप आहे त्याच्यासमोर एक्झॅक्ट ठेवून अर्धा सेंटीमीटर एक्स्ट्रा कट करणार आणि ह्याचा लूप बनवून घेणार. ओके. आणि ह्या लूपचं डायरेक्शन ऑपोजिट करून घेणार. या पद्धतीने झाली का नाही आपली पारिजातकची सुंदर अशी नथ. आवडेल ना तुम्हाला ही बनवायला? कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल, काय शिकायला आवडेल. चला बाय. हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत नावाची नथ. नावाची नथ एडी स्टोनमध्ये. सो त्याच्यासाठी आपण एडी स्टोन घेणार आहोत. एडी स्टोन घेतले आहेत रेड कलरचे आणि नंतर ग्रीन कलरचे. ट्रेडिशनल कलरमध्ये रेड ग्रीन कलर कॉमन आहे म्हणून मी रेड आणि ग्रीन घेतलंय. आणि नथ म्हटले की ट्रेडिशनलच आले. सो आणि हे कस्टमाइज नाव. मी आज माझ्याच नावाची नथ बनवणार आहे. सो मी एक्सायटेड आहे. चला आपण बघू कशी बनवायची. 20 गेजच्या तारला आपण लूप बनवून घेणार आहोत. लूप जेवढा छोटा तेवढी आपली नथ टाईट होणार आहे. सो ओके. आपला लूप हा तारेला टच झाला पाहिजे आणि दोन्ही साईडला दाबून बघायचंय इकडे तिकडे तो लागत तर नाही ना. ओके. त्यानंतर आपण ह्याच्यावरती फ्लावर बांधून घेणार आहोत. सो पहिला मी रेड फ्लावर बांधणार आहे. हे एडी स्टोनचे फ्लावर कसे बनवायचे त्याची लिंक तुम्हाला आय बटनवर दिसेल, नक्कीच जाऊन बघा. आणि आता आपण 3 mm ची वायर घेतलेली आहे, साधारणतः 3 राऊंड. आणि त्याच्याने आपण सर्वप्रथम रेड कलरचे फ्लावर बांधून घेणार आहोत. 2 ते 3 राऊंड आपण लूप जवळ तार बांधून घेतले आहे. त्यानंतर आपण रेड कलरचं फ्लावर बांधून घेणार आहोत. सो जिथे आपला फ्लावरची दांडी आलेली आहे तिथे आपण फ्लावर आधी टाईट करून घेणार आहोत. 3 राऊंड करून टाईट केलंय. त्यानंतर जो काही स्पेस आपला आहे लूपच्या खाली फ्लावर सरकून घ्यायचे. त्यानंतर लूप जवळ आपण फ्लावर बांधून घेणार आहोत. सो फ्लावरची फिनिशिंग बिघडू नये म्हणून काय करणार आहे आपण जस्ट मधून एकदा तार खालच्या दिशेने काढून घेणार आहे. बस. आणि तारेवरती 3 राऊंड बांधून घेणार आहोत. झालं आपलं हे फ्लावर बांधून. आता आपण ह्याच तारेवरती सलोनी नाव बांधून घेणार आहोत. सो सलोनी नाव
नावाची लाईन आणि तारेची लाईन एकत्र आली पाहिजे, त्या पद्धतीने आपण बांधून घेणार आहोत. कस्टमाइज नाव असल्यामुळे ते माझं फार मोठं असं नाहीये, मस्त छोटूसं नाव आहे. जिथे जिथे गॅप असेल तिथे तिथे मी तारेने गुंडाळून घेणार आहे. जेव्हा आपण सलग फक्त तारेभोवती गुंडाळून घेतो तेव्हा देखील आपल्याला एकदम टाईट करून घ्यायचंय. ओके, दिसतंय. त्यानंतर मी आता ग्रीन फ्लॉवर बांधून घेणार आहे या दिशेला. सेम ग्रीन फ्लॉवर आता मी बांधून घेणार आहे या दिशेला. आणि ह्याच्यानंतर मी आता इथे डेकोरेशनसाठी थोडेसे व्हाईट कलरचे 3 लोरियल अटॅच करणार आहे. सो लोरियल अटॅच करण्यासाठी मी 1 2 3 3 लोरियल मी अटॅच करणार आहे. या पद्धतीने दिसतंय. आता हा जो काही गॅप आहे, आता म्हणजे नथ बांधून झाली आहे. आता मी जो गॅपचं डेकोरेशन वगैरे आहे ते नंतर करायचं असलं तर करेल, नाहीतर बघूया. सो आता आपल्याला बेंड करताना काय करायचंय, दोन्ही फ्लॉवर व्यवस्थित पकडायचे एकदम अलगद हातेने. असं आणि हलकसं फिरवायचंय जेणेकरून प्रॉपर आपल्याला नाव बाहेर काढायचंय. ओके, दिसतंय सलोनी. ओके, मस्त. चला आता ह्याच्यानंतर आपण हे लोरियल वगैरे सगळं व्यवस्थित बांधून घेतलंय. त्यानंतर हे लोरियल सरकू नये म्हणून आपण गोल्डन मनी तारेवरतीच बांधून घेणार आहोत. त्यानंतर जवळजवळ आपण थोडीशी तार 7-8 राऊंड स्प्रिंगच्या डिझाईन मध्ये बनवून घेणार आहोत. दिसतंय तुम्हाला? ओके. हा लूप आपण बनवून घेणार आहोत. जे काही एक्स्ट्रा तार आहे आपण ते कट करून घेणार आहोत. सो जिथे आपला लूप आलाय पहिला त्याच्यावरती अर्धा सेंटीमीटर ठेवून एक्स्ट्रा तार कट करून घेणार आहोत आणि हा लूप आपण ऑपोजिट डायरेक्शनला फिरवून घेणार आहोत. फुल अँड हाफ. दिसतो हा लूपचा शेप आणि ह्याला नंतर आपण हा लूप या डायरेक्शन मध्ये वळवून घेणार आहोत. बस. ही आहे आपली रेडी एडी स्टोन फ्लॉवर मध्ये नावाची कस्टमाइज नथ. कशी वाटली तुम्हाला? आहे की नाही छान? एकदम नाजूक आणि सुंदर. सो बाय.